हाय फ्रेंड, नमस्कार. कशा आहे सगळे? मजेत ना? तर तुमचं सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही दोघंजणं निघालो आहोत. एक आम्हाला सरप्राईज देणार आहेत. म्हणजे ज्योतिताईंनी तसं सांगितलं नव्हतं, पण इकडे आम्ही निघालो होतो. ज्योतिताईंनी फोन केला होता की कोल्याला ये म्हणून. तर आम्ही गेलो. तर बघतो तर काय, इकडे जाताना आमची मस्ती चालू होती आणि शॉपवरती गेल्यानंतर बघा कसं वेलकम केलं त्यांनी. तर मी समजून गेली आणि बड्डेची अरेंजमेंट केली. आणि बड्डेची अरेंजमेंट एवढी भारी होती की तुम्हाला काय सांगू. इकडे जर गटारी स्पेशल केक होता माझ्यासाठी आणि मला सरप्राईज देण्यासाठी त्यांनी असं बाहेर थांबून ठेवलं होतं. मग नंतर त्यांनी मला सांगितलं टर्न घे इकडे, आणि मग बघितलं आम्ही. तर एवढा मस्तपैकी नॉनव्हेजचा केक बनवला होता त्यांनी. तर खरंच केतन दादाचे आणि ज्योतिताईचे खूप खूप मी मनापासून आभार मानते, कारण या दोघांनी माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आणि तो सरप्राईज प्लॅन मला खूप आवडला. आणि असं सरप्राईज अजूनपर्यंत कोणी दिलं नव्हतं. आणि या सरप्राईज केकमध्ये मेन म्हणजे मला तर असं वाटत होतं कधीतरी की मी असे थालीवाला केक ऑर्डर करेन म्हणून, पण ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि केतनदाच्या वाईफ सोनलताईने मस्तपैकी माझा प्रॉन घातला आणि मस्तपैकी आम्ही बड्डेसाठी सगळेजण रेडी झालो होतो. आणि हा केक मला खायची खूप इच्छा झाली होती, लगेच खावं असं वाटत होतं, कारण की याच्यामध्ये खूप सारे पदार्थ होते. पण इकडे यांनी सगळ्यांनी माझं मस्तपैकी ऑप्शन केलं, म्हणजे आरती ओवाळली मला, त्याच्यानंतर टिकली लावली. हे तर आपल्या समाजात होतच असतं. आणि एवढं सगळं बघून माझं मन खूप भरून गेलं होतं, कारण की माझ्या लाईफमधला हा फर्स्ट बड्डे असा होता. आणि त्यांनी मग तिथला लॉलीपॉप घेतला आणि मग तो मला भरवला. तर टेस्ट खूप छान होती, बघू शकता इकडे तुम्ही माझ्या हातामध्ये. त्याच्यामध्ये राईस आहे, पापलेट आहे, कोळंबी, कांदा, भाकरी, इवन राईस पण आहे, सोलकढी पण आहे आणि कोळंबीचा रस्सा पण आहे. आणि मग काय माझ्या मिस्टरांनी तेच उचललं, ते भरवलं मला. मस्ती करता करता आम्ही सगळ्यांनी हे सगळं खाऊन घेतलं होतं. सगळ्यांनी थोडं थोडं करून टेस्ट घेतलं, वेगवेगळे पदार्थ मग सगळ्यांनी भरवले. आणि बघू शकता हा केतनदाचा शॉप आहे आणि खूप छान केकचा शॉप आहे. इथे तुम्ही येऊन समजाही बड्डे सेलिब्रेशन करू शकता. आणि थोड्या वेळात तिथे लगेच आपले ताई आली, तिने मला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद घेऊन आम्ही नंतर केक पॅक केला आणि घरी निघालो. बघतोय तर काय, दरवाजा उघडून मुलं झोपलेली होती. आणि मग आता काय करणं, त्यांना उठू शकत नव्हतं, मग त्यांना उठवलं नाही मी. म्हटलं नंतर ते उठले की लगेच केक आपण खाऊन घेऊया त्यांच्यासोबत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा.